नमस्कार मंडळी, मी आहे प्रियंका, तुमची स्कूल नर्स. आणि आज आहे आपल्या ब्लॉगचा डे 9, नर्स वर्सेस मॉम. बरं का, आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझा ऑफिस रुटीन. त्याच्यामध्ये मी डॉक्टर, काउन्सिलर आणि सगळ्यात मेन म्हणजे नर्स ही सुद्धा असते. तर सगळ्यात पहिलं शाळेत गेल्यानंतर मी माझं रुटीन चेकअप करते. मेडिसिन किट, मेडिकल किट, थर्मामीटर, सॅनिटायझर, फर्स्ट एड बॉक्स, ऑल इज रेडी ऑर नॉट, बिकॉज सकाळी सकाळी मुलं यायला ही सुरुवात होतात. आणि त्यानंतर माझं माइंड सेटअप म्हणजे आज कोणतीही इमर्जन्सी नाही यायला पाहिजे. बट माझं नशीबच कुठे एवढं चांगलं आहे की इमर्जन्सी येणार नाही. सो सगळ्यात आधी मुलं येऊन झाल्यानंतर मी पॅरेंट्सचे मेल चेक करते. पॅरेंट्सचे मेल चेक करता करता त्यांना रिप्लाय देता देता असं वाटतं कधी कधी मी स्वतःहूनच गुगल टायपर किंवा ChatGPT बनणार आहे. आणि पहिला स्टुडंट येतो 9:15ला. मॅम, आय हॅव अ सिव्हिअर हेडेक अँड आणि अशातच येतो माझा प्रिशियस मोमेंट म्हणजे माझा टी ब्रेक. सो हे चहाचा कप हातात घेतल्यानंतर असं वाटतं की आता सर्व काही ठीक होईल. पण तेवढ्यातच लगेच एक स्टुडंट येतो आणि बोलतो, मॅम मला वॉमिटिंगसारखं होतं आहे. नाही, मला वॉमिटिंगच होती आहे. सो मी चहाकडे बघते आणि बोलते, ही झाली माझी कोल्ड कॉफी विदाऊट शुगर. आणि ते पण सगळा मूडच निघून जातो चहा पिण्याचा. तसं बाय द वे आता मला ह्या सगळ्याची सवय झाली आहे. काय करणार, लहान मुलं आहेत ना शेवटी. तसंच थोडासा फ्री टाईममध्ये बाळाचा व्हिडिओ बघते आणि माइंड डायवर्ट करण्याचा प्रयत्न करते. थोडंसं फॅमिलीलाही बघणं खूप गरजेचं असतं. आणि मग तेवढ्यात येतो थर्ड स्टुडंट, मॅम आय हॅव अ आय पेन. सो आय आस्क यू इफ यू डन युअर होमवर्क. सो तो बोलतो नो. मम्मी मनातच बोलते, हां म्हणूनच तुला आय पेन चालू आहे कदाचित. सो मी गपचूप त्याला बसवते, आय ड्रॉप्स टाकते आणि परत आहेतच त्याच्या वाटेवर पाठवून देते. मुलांचे एक्सक्युजेस, मॅम आय हॅव अ फीवर. आणि थर्मामीटर लावल्यानंतर तर त्याचं टेम्परेचरच येत नाही. बट नंतर बोलतात, मॅम आय डोंट वॉन्ट टू गो फॉर अ PT पिरियड. हश, हे सगळं करण्यातच पूर्ण दिवस निघून जातो. सो स्कूलमध्ये थर्मामीटर, घरी डायपर, दोन्ही माझंच काम. नर्स आणि मॉम दोघांचा रील मी प्राऊडली निभवते. बरं, थँक्यू बरं का माझा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्या पुन्हा भेटू एक नव्या चावसोबत. भेटू लवकरच. बाय.